आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। राज्यामध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रत्येक भूमिकांना आता महत्त्व प्राप्त झालंय। त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस नागपूर दौऱ्यावरती येत आहेत। 2 आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांचा एप्रिल महिन्यातला हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे आणि यावेळी पक्षीय बैठका सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची एक संयुक्त बैठक सुद्धा होण्याची शक्यता आहे। दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा रात्री नागपूरमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी येत आहेत। तर गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी अमित शहा नागपुरात येत आहेत। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत नागपुरातून जोडले गेलेत। उदय, नागपुरातल्या काय घडामोडी? खरं तर उद्या नागपूरच्या नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी अमित शहा जे आहेत ते नागपूरमध्ये येत आहेत आणि त्यांचं वेलकम म्हणजे स्वागत करण्यासाठी जे ते मुख्यमंत्री नागपूरला येतात असं त्यांच्या ऑफिशियल दौऱ्यामध्ये। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते त्या माहितीनुसार अमित शहा यांच्यासोबत जे आहे ते एका खासगी हॉटेलमध्ये रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यासोबत जी आहे ती बैठक होणार आहे। कारण सध्या जी राज्यातली परिस्थिती आहे, ज्या पद्धतीनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत किंवा ज्या पद्धतीनं सध्या मुख्यमंत्री कोण हा प्रश्न विचारला जातोय, त्या अनुषंगाने जर विचार केला तर आज रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्या मधात होणारी बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे। त्यामुळे आज रात्रीच्या या बैठकीमध्ये काय ठरतं, कारण खरं तर कर्नाटकची निवडणूक सुरू आहे, तिथे अमित शहा फार जोमाने प्रचार करत आहे। मात्र हा प्रचार सुरू असताना अमित शहा वेळात वेळ काढून जे आहे ते नागपूरमध्ये येत आहे। गेल्या 2 महिन्यांचा विचार केला तर नागपूरमधली अमित शहांचा हा दुसरा दौरा आहे आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा बैठक घेत असताना नक्की सध्या जे राज्याच्या राजकारणामध्ये ज्या काही चर्चा किंवा जे काही तर्कवितर्क लावले जात आहेत त्याला कुठेतरी या निमित्तानं जे आहे ते पाठबळ मिळणार आहे किंवा या बैठकीतून नेमकं समोर काय असेल, यानंतर इथून पुढे राज्याच्या राजकारणातलं चित्र काय असेल हे स्पष्ट होऊ शकणार आहे। बरोबर उदय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आणि ज्या वेळेला हे 3 नेते एकत्र भेटतील किंवा ज्या काही घडामोडी नागपुरात घडतायत या सगळ्या संबंधीचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आता बातमी पुण्यातून आहे। पुणेकरांच्या पाणी प्रश्नावरती आज एक बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी पुण्यात आजी माजी पालकमंत्री एकत्र येणार आहेत। कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित असतील तर कालवा समितीच्या बैठकीलाच चंद्रकांत पाटील सुद्धा असणार आहेत। त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार बैठकीमध्ये एकत्र असणार आहेत। या बैठकीमध्ये पुणेकरांना उन्हाळ्यात सुद्धा आहे तितकाच पाणी पुरवठा होणार की 1 दिवसाची त्यात कपात होणार हे ठरवलं जाणार आहे। या संदर्भातली माहिती घेऊया। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आज जी बैठक होतीये पुण्यातल्या पाण्याच्या प्रश्नासंबंधी आजी माजी पालकमंत्री एकत्र येतात, कुठे आणि कधी होणार आहे ही बैठक? चंद्रकांत, आवाज येतोय? कालवा समितीच्या बैठकीला आज पुण्यामध्ये पुण्याचे आजी माजी पालकमंत्री म्हणजेच अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे एकाच बैठकीमध्ये एकत्र येणार आहेत। उन्हाळ्याच्या काळात पुण्याला आहे इतकाच पाणी पुरवठा होणार की त्यामध्ये कपात केली जाणार आहे, यावरती काहीतरी तोडगा आजच्या बैठकीतून काढला जाईल। पुन्हा जाऊया, चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आज कालवा समितीच्या बैठकीबद्दल माहिती? हो, आज 12 वाजता ही बैठक होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याला माजी पालकमंत्री आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तेही उपस्थित राहणार आहे। थोडक्यात आजी माजी पालकमंत्री पुण्याचे दोन्ही दादा या बैठकीत उपस्थित होते हीच याची बातमी आहे। आणि आज पुणेकरांना पाण्याचा वाढीव कोटा मिळणार का हे निश्चित होणार आहे, कारण पुढचं वर्ष अल निनोचं असणार आहे। मग ते पाणी साठ्यामध्ये पुरेसा ठेवण्यासाठी 1 दिवसाची पाणी कपात पुणेकरांना सहन करावी लागणार का हे आजच्या बैठकीत निश्चित होणार आहे। कितीला किती आवर्तनं द्यायची हे सगळ्या गोष्टी आजच्या ठरल्या जाणार आहे, कारण आगामी वर्षात पाऊसमान कमी असू शकतं। हा सगळ्या गोष्टी गृहीत धरून आज पाण्याच्या कालवा समितीच्या बैठकीत हे पाण्याचं नियोजन केलं जाणार आहे पुणेकरांच्या। त्यामुळे दोन्ही दादा काय भूमिका घेतात याकडे सरांचं लक्ष लागलं। बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा दंगल प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। किराडपुरामध्ये हिंसाचारादरम्यान पोलिसांची वाहनं जाळणाऱ्या दोघांना अटक झाली असून
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध पोलिसांना लावण्यात यश आलंय. दोघेही आरोपी हातगड्यावरती व्यवसाय करत असल्याचं तपासात समोर आलंय. यात सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. सिद्धार्थ, पोलिसांना या किराडपुरा दंगल प्रकरणाचा तपास लावण्यात कसं यश आलंय? बघा, आता या किराडपूर दंगलीला जवळपास 1 महिना होत आलेला आहे. मात्र पोलीस सीसीटीव्ही असतील किंवा जे फुटेज असतील, फोटो असतील, त्यांच्याकडे आहे ते तपासून पथकं तयार करून प्रत्येकाला अटक करतायत. आता जवळपास 1 महिन्याच्या जवळपास झाले या दंगलीला. आता मुख्य म्हणजे जे 16-17 वाहनं पोलिसांची जाळी होती, ती या दोघांनी जाळ्याचा सीसीटीव्ही मध्ये च्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केलेली. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या दोघांची नावं आणि माहिती पोलीस थोड्या वेळात देतील. मात्र हे दोघंही जे आहेत हातगाड्यावर व्यवसाय करणारे आहेत आणि सीसीटीव्ही मध्ये ते येताना दिसत आहेत आणि वाहनं जाळल्यानंतर परत जाताना दिसतात. त्याच आधारे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. आता या प्रकरणी जवळपास 80 दंगेखोरांना पोलिसांनी अटक केलेली आहे. एकंदरीतच आता जवळपास सगळ्यांची अटक झालेली. मात्र आता पुरावे आणि सगळ्या गोष्टी पोलिसांना जमा करून व्यवस्थित पुटअप करण्याची जबाबदारी आहे. मात्र जवळपास 1 महिना झाला पोलीस वेगवेगळ्या पथकाच्या आधारे दंगेखोरांना आणि जे संशयित आहेत त्यांना अटक करतात. त्यामध्ये या दोघांची अटक फार महत्वाचा धागा पोलिसांसाठी ठरणार आहे. बिलकुल, धन्यवाद सिद्धार्थ दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. बीएड परीक्षेच्या सीईटीवरून गोंधळ झालेला आहे. परीक्षेच्या वेळापत्रकावरून हा गोंधळ उडाला असून हॉल तिकिटावरती परीक्षेची आजची तारीख आहे, मात्र कालच परीक्षा झाल्याचं सांगितलं गेलंय. परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी मात्र यामुळे संभ्रमात आहेत. नाशिकमधला हा धक्कादायक प्रकार. बीएडची सीईटी परीक्षा नेमकी कधी, आज की काल, याबद्दल संभ्रम आहे. कारण सीईटीच्या परीक्षेच्या वेळापत्रकावरून उडालेला हा गोंधळ. हॉल तिकिटावरती परीक्षेची आजची तारीख आहे, मात्र कालच परीक्षा झाल्याचं सांगितलं जातंय आणि म्हणूनच परीक्षा केंद्रावरती आलेले विद्यार्थी त्यामुळे गोंधळात पडलेत. नाशिकमधला हा धक्कादायक प्रकार बीएडच्या सीईटी परीक्षेतला. थेट जाऊयात, लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, बीएडची ही सीईटी नेमकी आहे तरी कधी? वेगवेगळ्या केंद्रांवर सीईटीची परीक्षा होणार होती आणि या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून नाशिकमध्ये आलेले आहे. मात्र हॉल तिकीटवर असलेली तारीख जी आहे ती आजची तारीख असताना देखील केंद्रावर गेल्यानंतर या विद्यार्थ्यांना सांगितलं जात आहे की आपली परीक्षा जी आहे ती 1 दिवस अगोदरच म्हणजे 25 तारखेलाच होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे आणि त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी परीक्षा केंद्रावरती गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. पोलीस देखील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहे. खरं तर या विद्यार्थ्यांचं जे परीक्षा पत्र आहे त्यावरती ती तारीख आहे ती चुकलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता विद्यार्थ्यांना बसलाय. त्यामुळे आता प्रशासन यावरती कसा तोडगा काढतो, तारखेमध्ये जो काही दुरुस्तीचा भाग होता ती करता आलेली नाही आणि त्यामुळे हा विद्यार्थ्यांना थेट फटका बसतोय. त्यामुळे आता यावरती तोडगा कसा काढला जाणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान कसं टाळलं जाईल हे बघणं महत्वाचं असणार आहे. बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांना खात्रीलायक माहितीची गरज आहे. एकीकडे परीक्षा केंद्रावरती आज आल्यावर त्यांना कळतंय की ही परीक्षा कालच झाली आहे, मात्र या बीएडच्या सीईटीच्या परीक्षेसंदर्भात खुलासा होणं गरजेचं आहे. यानंतर आणखी एक मोठी बातमी येते ती पाहूयात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची आजची भेट रद्द झालेली आहे. उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही भेट रद्द झाल्याची माहिती मिळते. नाहीतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट होणार होती. बारसूमध्ये या रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यालाच स्थानिकांचा मोठा विरोध होतोय आणि याच संदर्भात शरद पवारांची भेट घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत येणार होते, मात्र ही भेट रद्द झाल्याचं कळतंय उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल,
ही भेट आज जी होणार होती उदय सामंत आणि शरद पवार यांची रद्द झाल्याचं कळतंय, काय कारण? श्वेता, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शरद पवार यांची भेट घेणार होते, मात्र ही भेट रद्द करण्यात आलेली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही भेट रद्द करण्यात आलेली आहे. खरं तर या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं ते म्हणजे बारसू रिफायनरी प्रकरणी ही भेट होती. ज्या पद्धतीनं बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाचे ज्या गोष्टी चालू आहेत त्याला एक विरोध जो आहे हा ग्रामस्थांकडनं केला जातोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्याचे पडसाद जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच बाबतीत, या संपूर्ण बाबतीत नेमकं काय झालेलं आहे त्या ठिकाणी त्याची माहिती किंवा त्याबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट उद्योगमंत्री घेणार होते, मात्र त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी ही भेट ही रद्द केलेली आहे. श्वेता, बरं, विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आज होणारी भेट ही रद्द करण्यात आलेली आहे. उदय सामंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी येणार होते. आता रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरीवरून राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. बारसू सोलगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी बारसूच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवलंय. खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेत आहेत. मंगळवारी ग्रामस्थांनी रिफायनरीला मोठा विरोध केला होता आणि या दरम्यान ग्रामस्थ आणि पोलिसांची झटापट झाल्याची सुद्धा माहिती समोर येते. आज सलग तिसऱ्या दिवशीही स्थानिकांचा विरोध कायम आहे. तिथे होणाऱ्या सर्वेक्षणाला माती परीक्षण आणि त्यासोबत ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जात आहे, मात्र त्याला स्थानिकांनी जबरदस्त विरोध केलाय. याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत आज स्थानिकांची भेट घेत आहेत आणि याच बारसू रिफायनरीवरून राज्यातलं राजकारण सध्या ढवळून निघालंय. आता मंगळवारी राज्यामध्ये बारसू रिफायनरीचा मुद्दा तापलेला असताना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि ग्रामस्थांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तासभर चर्चा झाली. गुरुवारी ग्रामस्थ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सरपंचांसोबत पुन्हा उद्या बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर अंतिम तोडगा काढला जाणार आहे. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये एका छोट्याशा ब्रेकची. सह्याद्रीचा समूह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण. कुठली कलाकृती करू, त्यातून काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ज्याच्यामुळे समाज सुधारत राहील. असा असतो शाहीर, जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा. केदारने 4 वर्ष यासाठी घेतली की ही कमर्शियल फिल्म वाटली पाहिजे. बहरला हा मधुमास इतका व्हायरल होईल मला कधीच वाटलं नव्हतं. आज दुपारी 12:22 फक्त न्यूज 18 लोकमतवर. बनवतायत. त्यांच्या या व्हिडिओनं लोकांची मनं जिंकली आहेत, तर काहींनी त्यांना ट्रोल केलंय. ऑन ड्युटी गणवेशात असताना व्हिडिओ बनवल्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. भाभी कहन दिया सिंघा बेला लिया या लोकप्रिय पंजाबी गाण्यावरती एका शाळकरी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय. वर्गात शिक्षकांना पंजाबी गाणं लावलं असून सर्वच चिमुकले त्या गाण्यावरती ठेका धरतायत. पण त्या सगळ्यात एका मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. शाळेच्या गणवेशात दिसणाऱ्या या चिमुरडीनं गाण्याचे बोल बोलत अगदी ठेक्यात हा डान्स केलाय. या मुलीचं नाव वरिया असून सोशल मीडियावरती तिच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता शॉपिंग करणं म्हणजे महिलांचा जन्मसिद्ध हक्कच. आणि त्यात जर सेल असेल तर महिला कितीही व्यस्त असल्या तरी वेळ काढून शॉपिंगला जातातच. त्यामुळे सेल अगदी खचाखच भरलेले दिसतात. पण अनेकदा सेलमध्ये वस्तूंवरून, साड्यांवरून महिलांमध्ये भांडणं सुद्धा होतात. सध्या बेंगळुरूमधील मैसूर सिल्क साडी सेलमध्ये साडीवरून 2 महिलांमध्ये जोरदार भांडण झाल्याचा व्हिडिओ चर्चेचा बनलाय. ज्यामध्ये 2 महिला एका साडीवरून भांडताना दिसत आहेत.
म्हैसूर सिल्क साडी सेलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकींचे केस ओढतायत आणि मारहाण देखील करताना दिसत आहेत। दोघींपैकी एकही महिला काही मागे हटायला तयार नसल्यामुळे शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि साडी विक्रीतील भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। रुबिक क्यूब सोडवणं काही सोपं काम नाही आणि त्यासाठी एक वेगळीच टेक्निक वापरली जाते। काहींना तो सोडवता येत नाही तर बरेच लोक काही सेकंदात रुबिक क्यूब सोडवू शकतात। सध्या एका मुलानं अवघ्या काही सेकंदात रुबिक क्यूब सॉल्व्ह करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय। हा व्हिडिओ आहे विमानातला। इतर प्रवासी त्या क्यूबला गुंतवताना दिसत आहेत, पण क्यूब कितीही कठीण असला तरी काही सेकंदात तो मुलगा हा रुबिक क्यूब सोडवताना दिसतोय आणि त्याच्या व्हिडिओनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलंय। आपल्या देशात खवय्यांची काही कमी नाही। जसं लोकांना विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात आणि पेय प्यायला आवडतात, तसं काही जणांना पदार्थांचं फ्युजन बनवायला सुद्धा आवडतंय। आपल्याला असे हटके फ्युजन अनेक फूड ब्लॉग्सवरती पाहायला मिळतात। काही जण त्यात अगदी चविष्ट आणि अप्रतिम असे प्रयोग करतात, पण काही फूड फ्युजन बघून मात्र आपला संताप अनावर होतो। सध्या कडक उन्हाळा सुरू आहे, सगळीकडे आंब्याचा सीझन आहे। आंबे किंवा आमरस घरोघरी बनतोय आणि अशातच आमरस पाणीपुरीचा एक प्रयोग केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। रॅपर योयो हनी सिंग आपल्या अतरंगी रॅप्समुळे अनेकदा वादात अडकलाय, पण तरीही त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। हनी सिंगचा स्टेज परफॉर्मन्स वेळचा एक व्हिडिओ पुन्हा चर्चेत आलाय, ज्यात त्यानं स्टेजवरती हटके स्टाईलमध्ये एंट्री केली आहे। व्हिडिओमध्ये असं दिसतंय की डान्सर्स एक कॉफिन स्टेजवरती घेऊन येतात आणि यावेळी स्टेजवरचं वातावरण सुद्धा गंभीर झालेलं पाहायला मिळतंय, पण काही वेळातच हनी सिंग कफिनमधनं उठतो आणि स्टेजवरती परफॉर्म करायला लागतो। हनी सिंगची ही हटके एंट्री तरुणाईला आवडली असून काहींनी मात्र त्याला ट्रोल केलंय। ब्रेकनंतर स्वागत आणि बारसू संदर्भातच एक मोठी बातमी येते ती पाहूयात। विनायक राऊत यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। बारसूला न जाण्याबाबतची ही नोटीस आहे। कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती असल्यामुळे विनायक राऊत यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे आणि या नोटिशीमधून विनायक राऊत यांना बारसूला न जाण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। आधीच तिथे आंदोलक संतापलेले आहेत, तिथं निदर्शनं केली जात आहेत, घोषणाबाजी केली जाते आणि त्यातच जर विनायक राऊत तिथे गेले, खरं तर ते त्याच आंदोलकांना आणि स्थानिकांना भेटण्यासाठी जाणार होते, मात्र पोलिसांनी आता खबरदारीचा उपाय म्हणून विनायक राऊतांनाच नोटीस बजावली आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती असल्यामुळे राऊतांनी बारसूला न जाण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिन, विनायक राऊत कधी जाणार होते आणि त्यांचा त्यामागचा उद्देश काय होता, पण आता त्यांनाच पोलिसांची नोटीस आली आहे, तर काय सविस्तर माहिती? नक्कीच विनायक राऊत हे रत्नागिरीच्या दिशेनं राजापूरच्या दिशेला निघालेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना विनंती केली होती की बारसूचा जो विषय आहे तो आता सध्या तापलेला आहे। नागरिकांना देखील अटक करण्यात आलेली आहे। काही ग्रामस्थ अजूनही बाकी आहेत, ते विरोध दर्शवण्यासाठी तयारीत आहेत, परंतु पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी असल्यामुळे त्या नागरिकांना किंवा ग्रामस्थांना कोणाची भेट देणं आता सध्या तरी उचित होणार नाही। त्यातच खासदार विनायक राऊत हे या मतदारसंघाचे खासदार असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच खासदारांचा देखील या रिफायनरीला विरोध होता आणि त्याच अनुषंगाने ते तेथील नागरिकांना आणि त्या नागरिकांना झालेल्या अटकेबद्दल सांगतो त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्या घरातल्या लोकांची भेट घेण्यासाठी खासदार निघालेले होते। त्या आणि कायदा आणि सुव्यवस्था नक्कीच बिघडणार, तर कोणतरी खासदार आपल्या पाठीशी उभे आहेत हे जर तिथल्या नागरिकांना
दिसण्यात येत आहे. कारण काही दिवसापूर्वी खासदार त्यांच्यासोबत आहे म्हणून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता आणि त्यांना सपोर्ट मिळावा, त्यांना पाठिंबा मिळावा याच उद्देशाने खासदार तिथे निघालेले आहेत. आणि म्हणूनच कायद्याने सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी विनायक राऊत यांना विनंती केलेली होती की तुम्ही तिकडे जाऊ नका. पण पोलिसांच्या विनंतीला न जुमानता विनायक राऊत हे राजापूरच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत. पुढे त्यांना अडवलं जातं की त्यांना थांबवलं जातं, भेटण्यापासून रोखलं जातं, हे बघणं नक्कीच आता महत्त्वाचं आहे. बरं सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी आहे. ग्रामीण किंवा शहरी भागात कोणत्याही सार्वजनिक किंवा घरगुती कार्यक्रमात स्वस्त आणि गारेगार पाण्याच्या जारची जोरदार विक्री होत असते. त्यामुळे यापुढे जारमधून पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय हे पाणी शरीरास अपायकारक असल्याचं निरीक्षणात आढळल्यास संबंधितांना 3 वर्षांचा कारावास किंवा 2 लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला जाऊ शकतो. खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याबरोबरच लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आता महामंडळानं 50 नवीन साध्या स्लीपर बसेस ताफ्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. आणि या बसेस राज्यातल्या विविध महत्त्वाच्या 25 मार्गांवरती रातराणी म्हणून चालवल्या जाणार आहेत आणि त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. बसची बांधणी दापोडी इथल्या कार्यशाळेमध्ये ऑगस्ट 2023 पासून सुरू केली जाईल. छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड तालुक्यात एक किळसवाणा प्रकार समोर आलाय. अंगणवाडीमध्ये देण्यात येणाऱ्या सीलबंद गव्हाच्या पॅकेटमध्ये भला मोठा उंदीर सापडल्यानं खळबळ माजली आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे हा हलगर्जीपणा कुणी केला, याची जबाबदारी कुणाची, असे अनेक प्रश्न यातून उपस्थित झालेत. आणि यानंतर आता एक नजर टाकूयात राज्यातल्या आजच्या प्रमुख शहरातील तापमानावर. जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली आहे. नाणार आणि बारसू या दोन्ही जागांसंदर्भातल्या भूमिका स्पष्ट होत्या. नाणारला विरोध होता, नाणारला लोक रस्त्यावर उतरले, नाणारला त्या आंदोलनात मच्छीमारांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर केंद्राला ही पर्यायी जागा होऊ शकते अशा तऱ्हेने त्यांनी सुचवलं. पर्याय तिथे माळरान आहे, हे बरोबर आहे, पण लोकांचा विरोध असेल तिथे तर शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही, ही आमची राजकीय भूमिका आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक पर्यायी जागा सुचवली तेव्हा तिथे विरोध नसावा किंवा त्या संदर्भात काही हालचाली नव्हत्या. पण आता जर लोक विरोध करण्यासाठी पुढे आले असतील आणि मरू पण जागा देणार नाही, आमच्या जमिनी देणार नाही भूमिका असेल, तर त्या पत्राला आमच्या दृष्टीनं किंमत शून्य आहे. उद्धवजींचंही तेच म्हणणं आहे. तो एक शासकीय कागद आहे, पण शिवसेना ही लोकभावनेच्या बाजूने आहे. ज्या अर्थी महिला, मुलं, वृद्ध, तरुण मरायला तयार आहेत, तुरुंगात जायला तयार आहेत, लाट्या काठ्या खायला तयार आहेत, गोळ्या झेलायला तयार आहेत, याचा अर्थ लोकांचा विरोध आहे. आणि कुठला तरी सरकारी कागद फडफवत उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये, जागेवर जावं आणि लोकांशी बोलावं. त्यावेळी देखील विरोध होता आणि आता देखील विरोध आहे, पण त्यावेळी म्हणजे ही जी भूमिका घेतली जाते ती दुटप्पीपणाची, अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. नाणारला पर्यायी जागा सुचवण्यासंदर्भात एक भूमिका नक्की घेतली. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नयेत ही आमची भूमिका आहे. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली तेव्हाही सांगितलं होतं की उद्योग राहिला पाहिजे आणि रोजगार वाढला पाहिजे. त्या रोजगारामध्ये 80% भूमिपुत्रांना स्थान मिळालं पाहिजे. याच भूमिकेतून शिवसेना स्थापन झाली आहे.
उद्योग जगला तर कामगार जगेल, उद्योग आला तर रोजगार वाढेल, ही आमची भूमिका कायम आहे. पण त्याने एक सांगायला पाहिजे, काय ते एअरबस का बाहेर गेली, ती का कोकणात होती का? फॉक्सकॉन वेदांत का बाहेर गेला, कोकणात होतं का? रायगडमधला ड्रग्स पार्क का बाहेर गेला, कोकणात होतं का? द्वितीय केंद्र आंतरराष्ट्रीय विकसित होणार होतं, का गुजरातला गेलं, कोकणात होतं का? यावर जरा उद्योगमंत्र्यांनी आपलं तोंड उघडावं स्पष्टपणे. हवा बहुत तेज चल रही है, टोपी उड़ जाएगी आपकी, ध्यान में रखना. देवेंद्र फडणवीस यांनी काल मुलाखत दिली एबीपी माझाला. त्यात असं म्हटलंय, जे विरोध करतायत, जे लोकांच्या खांद्यावर बंदूक सुपाऱ्या घेऊन बोलू नका, सुपारीबाज आहेत असं म्हटलं. सुपाऱ्या घेऊन बोलू नका. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सुपारी घ्यायची गरज पडली नाही. सुपाऱ्या कोण घेत आहे महाराष्ट्रात? शिवसेना संपवण्याची, शिवसेना फोडण्याची. अगदी इलेक्शन कमिशन पासून न्याय व्यवस्थेपर्यंत, केंद्रीय तपास यंत्रणापर्यंत सुपाऱ्या घेऊन कोण काम करत आहे? हिंमत असेल तर समोर या. अशा सुपाऱ्या देऊन आमच्यावरती हल्ले करू नका. आतापर्यंत आम्ही श्री देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये अत्यंत संयमाने आमची विधानं केलेली आहे. पण अशा प्रकारे जर तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर एक लक्षात घ्या, कागदावर तुम्ही शिवसेना ट्रान्सफर केली आहे बरं का? त्या कागदाला आता वाढवी लागली असेल. साताऱ्याच्या त्या 3 दिवसापासून जे रजेवर गेलेत ना मुख्यमंत्री, त्याने एखाद्या कुठला यज्ञात किंवा याच्यात तो कागद टाकला का चेक करा. लोक आमच्याबरोबर आहेत, आम्ही लढू तुमच्याशी, तीच तुम्हाला भीती आहे. आणि कोकणची जनता सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. बारसूला जर तेथील स्थानिक भूमिपुत्रांना हा विषारी जहरी प्रकल्प नको असेल आणि त्यासाठी ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेनेच्या छातीवर जाईल. तर उद्या जर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपण हा प्रकल्प थांबवणार का? त्या संदर्भात बघा, प्रश्न असा आहे, आम्ही सगळा हे विषय लोकांवर सोडतो. अशा प्रकारचे प्रकल्प फॉक्सकॉन वेदांत घेऊन या ना, नाही विरोध करणार लोक. एअरबस प्रकल्प घेऊन या बारसूला, आणताय, नाही विरोध करणार तिकडले लोक. का वेडे आहेत का? कोकणामध्ये का हा पहिला प्रकल्प झालाय का? अलिबागमध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर, हजारो शेकडो एकर जमिनीचं भूसंपादन झालंय. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक केमिकल प्रकल्प उभे आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये MIDC आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पाताळ गंगाला सुद्धा धीरूभाई म्हणजे अंबानींचे अनेक प्रकल्प आहेत. अनेक मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प आहेत. कोणी विरोध केले का? चिपळूणला, लोटे परशुरामला सगळ्यात मोठी MIDC उत्तम प्रकारे चालली आहे. या देशातल्या जगातल्या उत्तम ब्रँड कंपन्या तिथे आहेत, अगदी हिंदुस्थान लिव्हरपासून सगळ्या. कोणी विरोध केला? केलाय का विरोध? विरोध झाले फक्त स्टरलाइट काही वर्षापूर्वी 90च्या दशकात स्टरलाइट कंपनीला विरोध झाला. त्यानंतर युतीच्या काळामध्ये अजून एका एनर्जी प्रकल्पाला विरोध झाला होता. त्यावेळेला मुंडे म्हणाले होते आम्ही तो प्रकल्प समुद्रात बुडवू, अरबी समुद्रात. काय ते नाव विसरलं त्या प्रकल्पाचं. आणि आता नाणारचा प्रकल्प आहे, तोच प्रकल्प इकडे किंवा तिकडे. बाकी कोणत्या प्रकल्पाला कोकणामध्ये विरोध झाला असेल तर आम्हाला सांगावं. जे केंद्रीय मंत्री कोकणामध्ये आहेत त्यांनी कोकणच्या हिताचे कोणते प्रकल्प आणले? ज्यांच्याकडे उद्योग खाती वगैरे आहेत काय, ते सूक्ष्म, लघु, मध्यम काय म्हणतात ते, अतिसूक्ष्म. सिंधुदुर्गात कोणते प्रकल्प आले? कधी आले? केंद्रात अनेक मंत्री आहेत कोकणातले. कोणते प्रकल्प त्याने आणले ते फक्त असे विषारी प्रकल्प. स्टरलाइट आंदोलनाच्या वेळेला सुद्धा कोकणची जनता रस्त्यावर उतरली होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं तिकडे आणि इथे काँग्रेसचं सरकार होतं. स्टरलाइटला गाशा गुंडाळून पळावं लागलं. हा इतिहास जर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांना माहीत नसेल तर त्यांनी आमची शिकवणी लावावी. मुख्यमंत्री म्हणतात मी डबल काम करतोय, सुट्टींवरती गेलो नाही. मुख्यमंत्री म्हणतात मी डबल काम करतोय, सुट्टींवरती गेलो नाही. मला काय वाटतं कुठे कशासाठी गेले असेल? हे अचानक त्यांनी सुट्टी का घेतली? म्हणतात यज्ञामध्ये कागद टाकला तर काही जण पूजेसाठी गेलं. काय वाटतं? मला माहित नाही. असं म्हणतात की त्या भागातून धूर येतोय सारखा, आतून धूर येतोय त्या दरे गावातून काहीतरी. त्या असं मी कुठेतरी वाचलं आज, एका वृत्तपत्रामध्ये आलंय. धूर येतोय तर मला माहित नाही कसला धूर येतोय, काय जळतंय नक्की आतमध्ये, मला माहित नाही. पण ते रजेवर आहेत असं वृत्तपत्रात बातम्या आहेत. आणि फक्त सामनात नाही,
कारण ते सामना वाचत नाहीत. एकेकाळी ते सामना त्यांचं मुखपत्र होतात तर कदाचित वाचत नसतील. देवेंद्र तर कधीच वाचत नाही. चोरून वाचतात सोडून द्या बरं का, किंवा वाचून घेतात. पण ते रजेवर आहेत मुख्यमंत्री, अधिकृतपणे असं सीएम कार्यालयातून सांगण्यात येत आहे. तिथे लोक कोकणामध्ये छातीवर गोळ्या झेलतायत, मरतायत. आहात कुठे तुम्ही? बोला. हा बताइए. हिंदी में जाना हा हा काय आप दौंडला तुम्ही आज सभा आता मी दौंडला निघालो. संध्याकाळी 5 वाजता दौंडला पोहोचलो. भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समिती, शेतकरी कृती समिती आहे, त्यांनी सभा आयोजित केलेली आहे. राजकीय सभा नाही, पण सर्व पक्षाचे लोक तिकडे येत आहेत. त्यांनी मला आग्रह केला किंवा तो विषय मी मांडलेला आहे. प्रश्न सोपा आहे. 500 कोटीचा घोटाळा आम्ही समोर आणला पुराव्यासह. 500 कोटीचा. देवेंद्र फडणवीस यांना जराही मनाला वेदना किंवा यातना होऊ नये. शेतकऱ्यांचा पैसा लुटला जातो, लुटणार तुमच्या बाजूला बसल्या, तुमच्या पक्षात आहे आणि अगदी मोठं हक्कभंग समितीचं चेअरमन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचं काय काय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी 10 वेळा वेळ मागितला या विषयावर. पत्रव्यवहार केलाय, पुरावे पाठवले. साधं उत्तर द्यायचं सौजन्य त्यांच्याकडे नाही. आता मी काल सीबीआयकडे पाठवलंय, मग मी ईडीकडे पाठवेन, नाही तर मी सुप्रीम कोर्टात जाईन. जर तुम्ही भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या जे प्रमुख आहेत कुल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार नसाल तर तुम्ही ते स्पष्ट सांगा. आणि नसाल करण्यात ही मग तुम्हाला करावं लागेल. महाराष्ट्रामध्ये राजकीय विरोधकांवर ज्या प्रकारचे गुन्हे तुम्ही दाखल केलेत अशा पद्धतीचं 5-50 हजारासाठी, ते गुन्हे तुम्ही मागे घ्या. एकतर तुम्ही ह्यांच्यावर गुन्हा दाखल करा, दादा भुसेवर गुन्हा दाखल करा. गिरणा सहकारी साखर कारखाना 1800 कोटीचा घोटाळा आहे, गिरणा बचाव. या दोघांवर तुम्ही आधी गुन्हे दाखल नाही केले तर आमच्या सगळ्यांवरचे, आमचे जे कार्यकर्ते किंवा इतर विरोधी पक्षाचे प्रमुख लोक आहेत त्यांच्यावर जे तुम्ही गुन्हे दाखल केले अशा प्रकारचे तुम्ही मागे घ्यायलाच हवेत. बोला, आप बोलिए. काहीही झालं तरी बारसूमध्येच हा प्रकल्प होणार आणि त्याच्याबरोबर असं देखील म्हणाले की 2024च्या निवडणुका विधानसभेच्या या आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात. अहो, ते खोटं बोलतात. त्यांच्या अंतरंगात काय ते आम्हाला माहिती आहे. इतका अपमान सहन करून ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. बोलतात एक, अंतरंगात त्यांच्या जी काही वेदना आहे ती त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या जवळचेच आहोत. त्यांचं अंतरंग धगधगत आहे. उद्धव ठाकरेजीने पत्र लिखा है प्रधानमंत्री को. हाँ बोलिए. उद्धव ठाकरे जी ने पत्र लिखा है प्रधानमंत्री को. देखिए वो पत्र कभी का है, वो पत्र क्या है देख लेना. अभी आपके उद्योग मंत्री वो पत्र दिखा रहे हैं. जब मुख्यमंत्री थे, देखिए नानार में ये प्रोजेक्ट होने वाला था, सबको मालूम है. वहाँ की जनता ने, लोकल जनता ने विरोध किया, आंदोलन हुआ, गोली चली, लोगों की मृत्यु हो गई. उसके बाद वो मामला ठंडे बस्ते में चला गया. फिर भी सबकी राय है कि प्रकल्प चाहे कैसा भी हो महाराष्ट्र से बाहर नहीं जाना चाहिए. तो एक विकल्प के रूप में बारसू की जगह का एक प्रस्ताव उद्धव ठाकरे जी ने तैयार किया. तर आता होऊ दे व्हायरल या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पाहूयात सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज. पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात आल्याच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असाल. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात मला एक कळत नाही की त्यावेळी पत्र लिहिताना बारसूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं होतं का, याचं देखील उत्तर द्यावं. सर, पण दुसरा असं आहे की भास्कर जो म्हणतायत की हा प्रकल्प सरकारला पूर्ण करायचा नाहीये, फक्त शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोकणात आहे आणि तो भाजपला जो आहे तो आपल्याला ताब्यात देण्यासाठी हे सगळं सुरू आहे. भास्कर जाधव साहेबांना देखील मला जिल्ह्यातले एक आमदार म्हणून विनंती करायची आहे की 1 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. ते स्वतः प्रकल्पाशी
समर्थन करणारी व्यक्ती आहे. त्यांनी काल ज्या काही सूचना मांडलेल्या आहेत त्याचा देखील आम्ही योग्य तो विचार करू, पण याच्याशी राजकारणाचा काही संबंध नाही. हे काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येईल. शिंदे स्पष्टीकरण आलेलं आहे की केंद्राकडून त्यावेळेला दबाव होता, त्यामुळे हे पत्रावरती सही करण्यात आली अशा प्रकारचं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात कोणी आलं सही आहे. केली उद्धव जबरदस्तीनं? ठाकरे यांनी. हा 2023चा सगळ्यात मोठा विनोद आहे आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. बारसू संदर्भात हा विरोध जो केला जातोय, मात्र आधी पाठिंबा होता असं वक्तव्य त्यांनी केलंय. मात्र आज शरद पवार यांच्याशी ते भेट घेणार होते, मात्र ती आज रद्द करण्यात आलेली आहे. आणि आता पुन्हा पाहूयात सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडिओज.